नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1908 मध्ये। तर पहा, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये सन 1908 या वर्षी अंमलात आलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1% तर पहा, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर 1% इतका आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, धूपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा। तर पहा, धूपगड आणि पंचमढी हे जे दोन शिखरे आहेत तर ते पहा सातपुडा या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस सन डॅशपासून सुरुवात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1815 मध्ये। तर मुद्रांक शुल्काद्वारे पहा कर वसुलीस सन 1815 मध्ये सुरुवात झालेली होती। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिला आहे संपत्तीचे स्थान, दुसरा आहे नोंदणीचा प्रकार आणि तिसरा आहे पहा संपत्तीचे मूल्य। या 3 घटकावर पहा महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर हा ठरवला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्टीपल चेस। तर पहा, ललिता बाबर ही जी खेळाडू आहे तर ती पहा स्टीपल चेस या खेळासाठी ती प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 108। तर पहा, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी 108 हा क्रमांक आहे। प्रश्न क्रमांक 8 असा आहे पहा, मुद्रांक शुल्क भरवल्याशिवाय करांची नोंदणी केली तर काय परिणाम होतो? तर काय परिणाम होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, दंड भरावा लागतो। तर मुद्रांक शुल्क भरवल्याशिवाय कराची नोंदणी केली तर पहा दंड भरावा लागतो, हा परिणाम होतो। प्रश्न क्रमांक 9, नोंदणी करताना फिरण म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नोंदणीचा दस्तऐवज। तर नोंदणी करताना जे फिरण असते तर त्याला पहा नोंदणीचा दस्तऐवज असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 फॉर्म क्रमांक 1। तर पहा, महाराष्ट्रात जमीन नोंदणी करण्यासाठी फॉर्म क्रमांक 1 चा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 11, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सुरत या ठिकाणी। तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी पहा भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन झालेली आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन। तर पहा, नायट्रोजन हा वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो।
प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे तर तो पहा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 1 ऑगस्ट. तर मुस्लिम महिला हक्क दिवस हा पहा 1 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महात्मा गांधी. तर महात्मा गांधी हे पहा संविधान सभेचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 1 ऑगस्ट. तर पहा महाराष्ट्रामध्ये नवे जमीन महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट या दिवसापासून सुरू होते. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात जमीन विक्री करासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यतः किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 5%. तर पहा महाराष्ट्रात जमीन विक्री करासाठी मुद्रांक शुल्काचा दर हा पहा 5% इतका आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, साम्राज्यवादी राष्ट्र. तर पहा भारत हा जो आपला देश आहे तर तो पहा साम्राज्यवादी या प्रकाराचा राष्ट्र नाही. प्रश्न क्रमांक 19, शहाजीराजे डॅशचे गाढे पंडित होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, संस्कृतचे. तर जे शहाजीराजे होते तर ते पहा संस्कृतचे गाढे पंडित होते. प्रश्न क्रमांक 20, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, नर्मदा नदी. तर पहा बंजर ही जी नदी आहे तर ती पहा नर्मदा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, मुदालियर आयोग. तर पहा मुदालियर आयोग या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिलेला होता. प्रश्न क्रमांक 22 पहा, द कोलिएशन इयर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, प्रणव मुखर्जी. तर प्रणव मुखर्जी हे पहा द कोलिएशन इयर्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 23, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बिलासपूर. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय पहा बिलासपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 2005. तर माहिती अधिकार हा जो कायदा होता तर तो पहा 2005 या वर्षी अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 25, नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, नोंदणी अधिकारी. तर पहा नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी हा नोंदणी अधिकारी असतो. पुढचा प्रश्न आहे, द कोलिएशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, प्रणव मुखर्जी. प्रश्न क्रमांक 27, लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अवनी चतुर्वेदी. तर पहा लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? तर ती अवनी चतुर्वेदी ही महिला आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सन 1919 या वर्षाचा. तर पहा रौलट हा जो कायदा होता तर तो पहा सन 1919 या वर्षाचा होता. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी कोणते पठार हे
टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पाचगणी. तर पाचगणी हे जे पठार आहे तर ते पहा टेबल लँड म्हणून ओळखले जाते.